नमस्ते. मी शिल्पा आकार रंगोळी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आहे. 7 रंग, 7 डिझाईन, 7 चिन्ह आणि 7 वेगवेगळ्या रांगोळी घेऊन आकार रंगोळी तुमच्यासमोर आज सादर करत आहे. 7 वारांच्या 7 वेगवेगळ्या रांगोळी. काय ना, ह्या रांगोळीच्या कलाविश्वामध्ये, स्पेशली रेडी रांगोळीच्या कलाविश्वामध्ये रोज रोज माझ्या नॉलेजमध्ये भर पडत चालली आहे. अगदी 7 रंगांसाठी 7 विविध असे सिम्बॉल्स असलेले रांगोळी काढली जाते, ह्यावर माझं स्पेसिफिक इंटरेस्ट नव्हता. पण ह्या डिझाईन्स बघितल्यानंतर त्या इंटरेस्ट वाटायला लागला. आणि ह्या डिझाईन्स नक्की कसल्या आहेत, या सिम्बॉल्स नक्की कशासाठी वापरले जातात, त्याची माहिती हळूहळू घेण्याचा प्रयत्न माझा सुरू झाला. आणि त्यामागच्या प्रयत्नानंतर बरेच डिझाईन्स आम्ही बघितले. नंतर ह्या कॉमन डिझाईन्स तर आहेतच, पण ह्या स्पेसिफिक वारांसाठी काढल्या जातात, हे नवल आहे माझ्यासाठी. आणि ह्या सगळ्या नवीन्याने काम करणं, स्पेसिफिकली जेव्हा आपल्याला लोकांना सगळं असं नवीन काहीतरी सांगायचं असतं, जे त्यांनी कधीच पाहिलेलं नसतं, लोकांना त्याचं महत्त्व पटवून द्यायचं असतं, आणि त्यामागची सगळी धावपळ ही तुमच्यासमोर आहे. पहा ना, इथे मी A4वर ही डिझाईन प्रिंटआउट घेतली आहे. तुम्हाला या डिझाईन्स अवेलेबल नाही मिळाल्या, तुम्ही आम्हाला नक्कीच मेसेज करा. आमच्याकडे ह्याचा PDF अवेलेबल आहे. A4वर याची प्रिंट मी घेतली आहे. A4 OHP शीट घेतली आहे. कितीही मायक्रॉनची OHP शीट घेतली तरी चालेल, पण मी स्पेसिफिकली 175 मायक्रॉनची OHP शीट इथे वापरली आहे. त्याचं मध्य येण्यासाठी, आता A4चा मध्य येण्यासाठी मी काय केलं, A4 पेजला मध्ये फोल्ड केला, म्हणजे मला त्याचा मध्य मिळाला. आणि त्यानंतर 20 सेंटीमीटर म्हणजे 10 सेंटीमीटर एका साईडला आणि 10 सेंटीमीटर एका साईडला असं करून स्क्वेअर ड्रॉ करून घेतला. आणि त्या स्क्वेअर मापाची OHP शीट कट करून घेतली. आता A4वर OHP शीट स्क्वेअरमध्ये कट करणं थोडं सोपं होतं, आणि तेच कट करून झाल्यानंतर झेरॉक्सवर प्लेस करून घेतली आणि कॅमलिन पेंट मार्करने डिझाईन ट्रेस करून घेतली. काय ना, ह्या सगळ्या गोष्टी इतक्या नवीन आहेत. म्हणजे 7 वारांसाठी 7 वेगवेगळे चिन्ह असलेले रांगोळी काढली जाते, जी आपल्याला एवढी सकारात्मक ऊर्जा देऊ शकते, ज्याची ईश्वराचरणी नेहमीच प्रार्थना करत असतो. 7 वारांची रांगोळी ही कशी काढावी, का काढावी, ह्यामागचं सगळं कारण समजल्यानंतर ही आकृती मी काढायला घेतली. आणि त्यानंतरची जी फिलिंग होती की ओके, हे सगळे शब्द कशासाठी वापरतात, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर ही रांगोळी मला वापरायचीच होती आणि काढायचीच होती. आणि सगळ्यांसमोर, तुम्हा सगळ्यांसमोर नक्कीच ती दाखवताना खूप आनंद होत आहे. 7 टिपक्यांच्या सुरुवातीला 7 आडव्या आणि 7 उभ्या रेषांपैकी 7 टिपके हे असे 7 डॉट्स देऊन तयार केलेली ही अशी काही रांगोळी असते, जी स्पेसिफिकली काही चौकोनी आकारामध्ये, काही त्रिकोणी आकारामध्ये किंवा काही षटकोनी आकारामध्ये सुद्धा असतात. वारानुसार, देवतेनुसार, त्यांच्या फुला पानांच्या किंवा त्यांच्या सिम्बॉलनुसार असे बरेच डिझाईन्स आपल्या हिंदू धर्मामध्ये काढले जातात. आणि हो, त्यामध्ये रंगसंगती शिवाय त्याच्यामधल्या काही चिन्हांना ही खूप महत्त्व आहे. अगदी आत्ता मला कुठे कळायला लागलं की रंगांचं महत्त्व किती आहे, की सोमवारचा कोणता रंग असावा, मंगळवारचा कोणता रंग असावा, बुधवारचा कोणता रंग असला पाहिजे. गुरुवारी तर मला माहिती होतं की मोस्टली सगळे येल्लो परिधान करतात, अगदी कृष्णाच्या फेवरेट रंग म्हणून. किंवा आय थिंक खूप सारे स्वामी समर्थ फॉलोवर्ससुद्धा येल्लो रंगांच्या कपड्याचं परिधान करतात. ह्या सगळ्या गोष्टींची थोडीफार माहिती तर होतीच, पण रांगोळी काढताना सुद्धा रंगांच्या बेसचा वापर आणि त्याची हे केली जाते, हे मला आत्ता माहिती पडलं आहे. पहा, ट्रेस झाल्यानंतर हे किती सुंदर दिसते. आता तुम्ही याऐवजी रांगोळीचा बेससुद्धा हंतरू शकता बरं का. बघा ना, किती मस्त, सोपी आणि इन्स्टंट रांगोळी तयार होते. आता जसं नेहमीच मी म्हणते की लोक बऱ्याच वेळेला म्हणतात ही रांगोळी नाही आहे. मला माहिती आहे, हो, ही रांगोळी नाही आहे, पण माझं घर सजवण्यासाठी, मला त्या चिन्हांची सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी, माझ्या घराला अजून चांगलं असं महत्त्व प्राप्त व्हावं, ह्यासाठी काही सिम्बॉलची रचना करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि त्या रचना जर मी इन्स्टंट आणि क्विक कोणत्याही पद्धतीने करत असतील, तर ते माझ्या घरासाठी म्हणजे शुभलाभच असेल. आता पहा ना, ह्याच्या मागे आपण केलेली मेहनतसुद्धा तर मेहनतच आहे.
कॅमलिन पेंट मार्करने OHP शीटवर आपण ट्रेस करून घेतली डिझाईन आणि तीच डिझाईनला आपण कट करून घेणार आहोत स्क्वेअरमध्ये. आता हे इतकं सोपं असलं तरीही बऱ्याच जणांना ते करणं थोडंसं अवघड जातं आणि म्हणूनच काही छोटे छोटे टिप्स आणि क्विकली हॅक्स या व्हिडिओमधून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ट्रेस करताना थोडी काळजी घ्यायची आहे कारण थोडे कॉम्प्लिकेटेड डिझाईन्स आहेत आणि ते ट्रेस करून झाल्यानंतर स्क्वेअर कटिंग करणं हेही व्यवस्थितरित्या जमली पाहिजे. ॲक्च्युअलमध्ये तुम्ही फोम शीट घ्या, ग्लिटर फोम शीट घ्या, प्लेन जे ग्लिटर नसतात तशाही फोम शीट अवेलेबल असतात, त्याही फोम शीट तुम्ही खाली अंथरू शकता किंवा कॅनव्हास कलर केलेला तोसुद्धा तुम्ही ह्या खाली घेऊ शकता. अगदी फॅब्रिकसुद्धा आपण कपड्याचा पण वापर ह्याच्या खाली ठेवण्यासाठी करू शकतो आणि रिअल रांगोळी तर नक्कीच करू शकतो. म्हणजे अशी येलो कलरची रिअल रांगोळी अंथरायची आणि त्यावर आपली ही बनवलेली शीट ठेवून द्यायची. अगदी बघा सगळ्या रंगांचे त्यांचे इम्पॉर्टन्स आणि त्यांचे म्हणजे ही जी चिन्हांच्या आकृत्या आहेत त्या किती सुंदर दिसतात. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि आमचे हे छोटे छोटे आयडियाज तुम्हाला कसे वाटत आहेत हे आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समधून सांगा. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील, आयडियाज आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन मला आणि आमच्या पूर्ण टीमला असेच नवीन नवीन आयडिया देण्यासाठी मोटिवेट करू शकतात. आणि काय ना, शेवटी ज्याला आवड असते तो कोणत्याही प्रकारची सवड काढून असल्या विविध आयडियाज नक्कीच ट्राय करून बघतो. तर नक्कीच भेटूया अशाच मस्त मस्त आणि भन्नाट आयडियाजही येणाऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.